कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांनी अलिबागच्या जिल्हा परिषदेच्या सिओनच्या कार्यालयामध्ये धरणे धरलेलं आहे। शिक्षकांच्या बदल्या ज्या आहेत त्या थांबवल्याचं एकंदरीत प्रकरण आहे। थेट त्यांच्याशी जाणून घेऊया। सर, काय सांगाल, नेमकं काय प्रकरण आहे, आपण धरणे धरलेलं आहे? जिल्हा परिषद शिक्षकांच्या शासनाच्या मान्यतेने आदेशानं 25 तारखेला बदल्या झाल्या आणि त्याप्रमाणे त्या तालुक्यामध्ये ते आदेश त्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे गेले। ठराविक तालुक्यातले शिक्षक सुटले गेले आणि श्रीवर्धन म्हसळा इथले शिक्षक काही सोडले नाहीत। श्रीवर्धन मधले 6 शिक्षक हे माझ्या कर्जत मतदारसंघातील कर्जत तालुक्यातील आदिवासी विभागातील असल्यानं तिथल्या ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर मी या ठिकाणी चौकशी केली। गट शिक्षण अधिकारी, गट विकास अधिकारी श्रीवर्धन यांच्याकडे चौकशी केली असता आदेश प्राप्त आहेत, परंतु त्यांना सोडू नये असे आदेश आम्हाला तोंडी आहेत। म्हणजे तोंडी आदेश आपण कसं पाळतायत ते म्हणाले, आता आम्ही काय करणार। मग त्यांच्या जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांशी बोललो। त्यांनी सांगितलं, आमचा आज शिक्षक गुणगौरव समारंभ आहे, त्यामुळे आज आम्हाला वेळ नाही। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी बोललो, म्हणजे मी येतोय आपल्याकडे, मला आपल्याबरोबर बोलायचं आहे। तर म्हणाले या। इथे आल्यानंतर कळलं की त्या शिक्षक गुणगौरव समारंभाला RCFच्या हॉलमध्ये आहेत। मी तिथे गेलो, तिथे त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि ओळख सांगितली आणि बाबा माझ्या तालुक्यातल्या बदल्या यांना अजून तिथं कार्यमुक्त केलं नाही, आपले तोंडी आदेश आता तिथे गेलेत की त्यांना सोडू नयेत, तर आपण त्यांना तिथल्या गटविकास अधिकाऱ्यांना सोडण्याकरता सांगावं। त्यांनी बाजूला बसलेल्या मंत्री महोदयांच्याकडे पाहिलं आणि त्या मंत्री महोदयाने बोलायला सुरुवात केली, माझ्या म्हसळा तालुक्यामध्ये 50 शिक्षक कमी आहेत, आम्ही कसे शिक्षक सोडणार। तर म्हटलं, बा तो सरकारचा प्रश्न आहे, तुम्ही सरकारमध्ये आहात, त्यामुळे नियम सगळ्यांना सारखे आहेत। नेमका मंत्री कोण? आता मंत्री महोदया आणि म्हसळ्यामध्ये श्रीवर्धन मध्ये त्यांचे शिक्षक माझ्या तालुक्यामध्ये कमी आहेत असं त्यांनी म्हटल्यामुळे मी म्हटलं, मी सिओनकडे ते विचारायला आलेलो आहे, सीओ मॅडमने मला वेळ द्यावी, मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन थांबतो। त्यांना म्हटलं, तुमच्या ऑफिसमध्ये जाऊन थांबतो, तुम्ही येईपर्यंत थांबतो असं त्यांना सांगून मी इथे आलो। आल्यानंतर त्या 2 वेळा आल्या गेल्या, परंतु त्यांनी पाहिलं नाही। आता संध्याकाळ उशीर झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या म्हसळ्याच्या श्रीवर्धनच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवलं की चला म्हणून। म्हटलं, वा मला त्यांनी सांगितल्याशिवाय येणार नाही। मग ते शिक्षण अधिकारी आले, त्यांनी सांगितलं या म्हणून, तेव्हा मी म्हटलं नाही, त्यांच्या याच्यामध्ये मी तसं जर गेलो तर ते चुकीचं होईल। त्यांनी सांगितलं या तर मी चर्चेला जाईन, कारण ते महिला अधिकारी आहेत। मग त्यांनी सांगितलं तर गेलो, नंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी शिक्षक गुणगौरव समारंभ होता त्या ठिकाणी तुम्ही यायला नको होतं, ते चुकीचं केलं। वास्तविक तो काय महामहिम राज्यपालांचा किंवा राष्ट्रपतींचा किंवा पंतप्रधानांचा कार्यक्रम नव्हता। शिक्षकांचा गुणगौरव समारंभ आणि दीप प्रज्वलन झाल्यानंतर राष्ट्रगीत सुरू होण्याच्या अगोदर मी त्यांना हात जोडून माझी ओळख दिली, विनंती केली आणि असं सांगितल्यानंतर सुद्धा जर का त्यांना ते चुकीचं वाटतंय, चुकीचं वागलात असं म्हणत असतील, तर मला वाटतं सामान्य नागरिकाचा तो त्यांनी केलेला अपमान आहे। शिक्षकांच्या बदली करता इतकं विनंती वजा सांगावं लागतं याचं वाईट वाटतं। आणि दोन्ही मंत्री त्यांच्या बाजूला होते, परंतु त्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये त्यांनी दुराग्रही भूमिका घेऊन न सोडण्याचं त्यांना तोंडी आदेश दिल्यानं त्यांनी तेच आदेश पाळायचं ठरवलेलं आहे। आणि आता मला बोलवल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्ही त्याच्यावरती विचार करू, ह्या गोष्टीवरती माझा काही विश्वास नाही। त्यामुळे जोपर्यंत त्या शिक्षकांच्या बदल्या होत नाहीत, तोपर्यंत त्यांना कार्यमुक्त केलं जात नाही, तोपर्यंत मी इथून उपोषणावरनं उठणार नाही। साधारण किती शिक्षकांच्या जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत? तालुक्यामध्ये 50 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत। अधिकृत गटविकास अधिकाऱ्यांकडनं माहिती घेतली आहे त्याप्रमाणे। आणि ह्या जागा ज्या मी सांगतोय त्या आदिवासी भागातील
ट्रायबल सबप्लॅनमधल्या ह्या जागा आहेत, ज्याप्रमाणे त्यांच्याकडे शिक्षकांचं दुर्भिक्ष असेल तसं तो ट्रायबलचा भाग सुद्धा तसा शिक्षणापासून थोडासा दूर आहे. त्या आदिवासी माणसाला, आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षकापासून वंचित ठेवणं हा सुद्धा आपला अपराध ठरेल. परंतु हे सत्तेमध्ये धुंद असलेले अधिकारी आणि लोकप्रतिनिधी समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्यानंतर मी त्या कार्यक्रमात गेलो याचं त्यांना चुकीचं वाटतंय, याचं मला खरोखर दुर्दैव वाटतंय. याबाबत आपण जे शिक्षक गुणगौरव समारंभ आज त्यांनी घेतले, यांच्यापेक्षा दुपटीनं तिपटीनं भव्य दिव्य असे शिक्षक गुणगौरव समारंभ दरवर्षी 5 सप्टेंबरला मी घेत आलेलो कार्यकर्ता आहे. तर त्यांनी ह्या शिक्षक गुणगौरव समारंभाचं मला कौतुक सांगू नये. ज्यांना 4 वर्षे शिक्षक गुणगौरव समारंभ करता आला नाही, ते आज तुम्ही त्या कार्यक्रमात येणं हे चुकीचं आहे आणि तुम्ही इथे निगेटिव्ह न्यूज निर्माण करताय. आता जर का निगेटिव्ह वागणारे जर का लोकप्रतिनिधी या सरकारमध्ये असतील आणि निगेटिव्ह वागणारे जर का हे अधिकारी असतील, तर मग आत्महत्या करण्याशिवाय लोकांना पर्याय काय राहणार. त्या शिक्षकांचं नाव घेऊ शकत नाही, कारण त्यांना कुठल्या तरी बेटामध्ये आणखीन टाकतील, कुठल्या तरी जंगलात टाकतील किंवा सत्तेच्या मस्तीमध्ये त्यांना ठारही मारून टाकतील, ही भीती वाटते. आणि म्हणून म्हटलं की आपलं काय व्हायचं ते होऊ दे. आपण जोपर्यंत त्यांच्या बदल्यांच्या ऑर्डर्स निघत नाहीत, त्यांना जर का त्यांचं जर का माझं ऐकणं हे कमीपणाचं वाटत असेल तर मी काही करू शकत नाही. याबाबत आपण शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री यांचा संपर्क केला? कसं आहे, पहिलं जर का आपण मुख्य कार्यकारी अधिकारी ही जी पायरी आहे, ही पायरी ओलांडली नाही, ही ओलांडून तिकडे जाणं योग्य नाही. जर का त्या गट शिक्षण त्या तुमच्या शिक्षण गुणगौरव समारंभामध्ये गेल्याचं त्यांना कमीपणा वाटतोय, तर मंत्री महोदयांच्याकडे, मुख्यमंत्र्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना किती कमीपणा वाटला असता. कारण त्यांना जिल्ह्याचे 2 मंत्रीच फक्त प्रिय आहेत, बाकी कोण त्यांना प्रिय नाही. सामान्य नागरिक प्रिय नाही, सामान्य शिक्षक नाहीत, किंवा शिक्षकांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये असणारा आकस सुद्धा, त्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल असणारा राग सुद्धा त्यांच्या बोलण्यातनं दिसलेला आहे. मी काही ठेकेदार नाही, मी कुठला काही एजन्सी करणारा माणूस नाही, त्यामुळे त्यांच्याकडे मला कुठल्या कामाकरता, फायद्याकरता यायचं नाही, यावं लागणार नाही ना, आयुष्यात कधी पायरी चढणार नाही माझ्या स्वतःच्या कामाकरता. हा जनतेच्या हिताकरता लाख वेळा यायला तयार आहे. धन्यवाद सर. हे होते माजी आमदार सुरेश लाड. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, जोपर्यंत शिक्षकांच्या बदल्या होत नाहीत, तसं लेखी पत्र मिळत नाही, तोपर्यंत या ठिकाणचं जे उपोषण चालू आहे ते मी सोडणार नाही. राजवैष्णव पॉइंट, ट्युनर मराठी, अलिबाग, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.